देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती कुठे ठेवावी? या ठिकाणी ठेवाल तर अनर्थ घडेल, सावधान. मूर्तीमधील तांदळाचे काय करावे? हिंदू धर्मामध्ये देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे. अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते. देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते. जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो, पूजा करतो, त्याचं घर नेहमी धनधान्याने भरलेलं असते. तर आपल्या धर्मशास्त्रामध्ये धर्मगजरा ग्रंथामध्ये अन्नपूर्णा देवीला सौभाग्याने संपत्तीची देवी मानली जाते. आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे. याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या घरी जाते त्या घर धनधान्याने नेहमी भरून राहावं, धनधान्याची संपन्नता नवीन घरामध्ये व्हावे. त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरात असणं अत्यंत शुभ मानलं जातं. मात्र घरात सुख आणि समृद्धीसाठी अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा आपल्याकडे अन्नपूर्णा मातेचा फोटो असेल तर तो आपण घरामध्ये कुठे ठेवावा, कसा ठेवावा? देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती कुठे ठेवावी, कसे ठेवावी? अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळामध्ये ठेवावी की गव्हामध्ये ठेवावी? तांदळामध्ये ठेवली असेल तर ते तांदूळ कधी बदलावे? अन्नपूर्णा मातेची नवीन मूर्ती खरेदी कधी करावी? तर तुमच्या घरामध्ये मूर्ती नसेल तर त्याची स्थापना कशी करावी? अन्नपूर्णा मातेची जर मूर्ती घरामध्ये असेल तर कोणत्या चुका करू नयेत? आपण फक्त घरामध्ये मूर्ती ठेवून भागत नाही, आपल्या घरावर अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद राहावा असं वाटत असेल तर काही चुका आपण चुकूनही करू नयेत. असे बरीचशी माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदाच हा व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण या प्रश्नांचे उत्तर पाहूया की अन्नपूर्णा मातेची मूर्ती कधी खरेदी करावी आणि त्याची स्थापना कशी करावी? तर आपण अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची स्थापना म्हणजे खरेदी आपण मार्गशीर्ष पौर्णिमेला जेव्हा अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते या दिवशी तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करू शकता. याशिवाय तुम्ही कोणत्या दिवशी मातेची मूर्ती खरेदी करू शकता? तर तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची जर मूर्ती नसेल तर तुम्ही एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करू शकता. तर मूर्ती कोणत्या धातूची खरेदी करावी असा देखील प्रश्न तुमच्या मनामध्ये पडतो. तर तुम्ही मूर्ती कोणत्याही धातूची खरेदी करू शकता. जसे की तुम्ही चांदीची मूर्ती खरेदी करू शकता किंवा तुम्ही पितळेची मूर्ती देखील घेऊ शकता किंवा तुम्ही बनवून देखील एखादी मूर्ती घेऊ शकता किंवा तुम्ही पितळेची मूर्ती घेऊ शकता किंवा पंचधातूची मूर्ती घेऊ शकता. जिथे देवस्थान असते तर अशा ठिकाणी आपल्या अन्नपूर्णा मातेची छान छान मूर्त्या मिळतात देवस्थानच्या जागी. तर अशा ठिकाणी आपल्याला पंचधातूची मूर्ती देखील मिळते, तर ती देखील तुम्ही खरेदी करू शकता. पितळेची मूर्ती खरेदी करणे देखील खूप शुभ मानलं जातं. तर मूर्ती खरेदी करून आणल्यानंतर आपण त्याची स्थापना कशी करावी? जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्ही खरेदी करून आणल्यानंतर त्या मूर्तीला आपण पहिल्यांदाच स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पंचामृताने स्नान घालून घ्यायचं आहे. त्यानंतर परत आपण स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे. अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची स्थापना करत असताना तुम्ही आणलेल्या दिवशी एखाद्या चौरंगावरती तुम्ही ह्या मूर्तीची स्थापना करा, विधिवत पूजा करा. त्यानंतर ही मूर्ती तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता. तर पहिल्यांदाच निरांजन लावून घ्यायचं, त्यानंतर मातेला तुम्ही स्नान घालून घ्यायचा पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने, त्यानंतर पंचामृताने आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने, त्यानंतर निरांजन ओवाळून घ्यायचं. तर अशा प्रकारे तुम्ही अन्नपूर्णा मातेला स्नान घालू शकता. तर स्थापना कशी करायची? अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नेहमी तांदळामध्ये ठेवली जाते. तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्ही अजिबात खरेदी कराल त्यासोबतच तुम्हाला एक तांब्याची, पितळेची किंवा चांदीची एखादी प्लेट देखील खरेदी करायची आहे. जेव्हा तुम्ही अन्नपूर्णा मातेची खरेदी कराल तेव्हा एक प्लेट देखील खरेदी करायची आहे, कारण आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही आपल्या वाटीमध्ये, प्लेटमध्ये, छोट्याशा भांड्यामध्ये आपण धान्य भरून त्यामध्ये ठेवायची. तर गहू भरावे की तांदूळ भरावे असा देखील प्रश्न तुमच्या मनामध्ये पडतो. तर तुम्ही शक्यतो तांदूळ भरा, कारण तांदूळ भरणे खूप शुभ मानलं जातं. तांदळाचा रंग पांढरा असतो आणि पांढऱ्या रंगाचा संबंध हा शुक्र ग्रहाशी असतो. तर तांदळामध्ये आपण ठेवली अन्नपूर्णा मातेची मूर्ती तर नक्की शुभ फळ आपल्याला मिळतं आणि आपल्याला जो ग्रहदोष असतो तर ते देखील निघून जातात आणि घरामध्ये धनधान्याची बरकत राहते, घरामध्ये धनधान्याची भरभराट होते. तांदळामध्ये मूर्ती ठेवली असताना आपण काही चुका करायच्या नाहीत, कारण की मूर्ती ही आपल्याला तांदळामध्ये ठेवत असताना जे काही आपण तांदूळ घेतलेले आहेत ते तांदूळ खंडित होऊ नये
खंडित घ्यायचे नाहीत. खंडित म्हणजे तर काय, जे तांदूळ अख्खे असतात तेच अख्खे तांदूळ आपल्याला वापरायचे आहेत. जे तांदूळ तुकडा असतो ते किंवा तुटलेला तांदूळ असतो तर अशी तुटलेली तांदूळ आपल्याला वापरायचे नाहीत. अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करण्यासाठी आपण तांदूळ हे अखंड वापरायचे आहेत. ते मध्येच खंड पडलेले, मध्येच तुटलेले तांदूळ आपल्याला वापरायचे नाहीत. जसे की रेशनिंगचा तांदूळ ज्यामध्ये जास्त प्रकारचा तुकडा असतो तर असा तांदूळ आपल्याला वापरायचा नाही, किंवा बासमती तुकडा वगैरे असेल तर लांब तांदूळ असतात तिथे तांदूळ शक्यतो तुटलेला एखादा देखील तुम्ही वापरू शकता. अखंड तांदूळ आपण रोजच्या भातासाठी जे वापरतो तेच तुम्ही तांदूळ वापरू शकता, परंतु अखंड आहेत का याची तेवढी तुम्ही दक्षता घ्यायची आहे. अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळामध्ये स्थापन करत असताना तुम्ही ती मूर्ती तांदळामध्ये ठेवली आहे. मूर्ती प्लेटमध्ये तांदूळ घेऊन आपण त्यावरती ठेवलेली आहे. परंतु अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये जी काही पळी असते त्या पळीमध्ये देखील आपल्याला तांदळाचे 1, 2, 4 दाणे त्यामध्ये टाकायचे आहेत. ही गोष्ट आपल्याला विसरायची नाही, कारण की अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये जी काही पळी आहे त्या पळीमध्ये आपल्याला तांदूळही ठेवायचे आहेत. ती पळी कधीच रिकामी ठेवू नये, कारण की असे केल्याने घरामध्ये जे दोष लागू शकतात. तर त्यासाठी आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळामध्ये स्थापित करत असताना 2-4 तांदळाचे दाणे त्या पळीमध्ये देखील ठेवायचे आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्हाला त्याचे शुभ परिणाम दिसून येतील. घरामध्ये सुख, शांती, समाधान नाहीसे होईल. तुम्हाला असे वाटत असेल घरामध्ये अनेक समस्या तुम्हाला जर वेदना देत असतील तर अशा वेळेस तुम्ही हा सोपा उपाय करून पाहू शकता. त्यामुळे घरामध्ये सुख, शांती आणि समाधान नांदेल. तर आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरामध्ये आणायची आणि त्याची स्थापना आपल्याला करायची आहे. तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करत असताना घरामध्ये तुमच्या जर असेलच तर घरामध्ये फक्त अन्नपूर्णा मातेची मूर्ती असून चालत नाही. अन्नपूर्णा मातेला मान दिला तरच त्याचे चांगले फळ मिळते. त्यासाठी आपल्याला अन्नपूर्णा मातेची दररोज पूजा करायची आहे. तुम्ही दररोज अन्नपूर्णा मातेची पूजा करू शकता. जसे की आपण रोजची देवपूजा करतो त्याप्रमाणे तुम्ही रोज त्याची पूजा करू शकता. पौर्णिमेला किंवा मंगळवारी, शुक्रवारी तुम्ही अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर हळदी कुंकू म्हणजेच कुंकुमार्चन करू शकता. धान्य अर्पण करू शकता. सेवा आहे, तुम्ही लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर किंवा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर कुंकुमार्चन केल्याने नक्कीच तुम्हाला त्याचे परिणाम दिसून येतील. घरामध्ये झालेले बदल तुम्हाला नक्कीच लवकर जाणवेल. तर कुंकुमार्चन करत असताना आपण नेहमी अन्नपूर्णा मातेची पूजा केल्यानंतर त्यानंतर आपल्याला कुंकुमार्चन करायचे. कुंकवाचे मार्जन करत असताना चिमूटभर कुंकू आपण चिमटीमध्ये बोटामध्ये घेऊन ते खालून वरती अशी मूर्तीवरती आपल्याला व्हायचं आहे. या रीतीला कुंकुमार्चन असे म्हटलं जातं. तर अंगठ्याने आणि करंगळीच्या शेजारील बोटाने अंगठ्याने ते अनामिका बोटाच्या चिमटीमध्ये आपल्याला चिमूटभर कुंकू घ्यायचं आहे आणि ते खालून वरती आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती कुंकू वाहत असताना आपल्याला जो मंत्र म्हणायचा असतो तो देखील तुम्हाला मी सांगेन. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध भिक्षांदेही हीच पार्वती. तर हा मंत्र तुम्ही म्हणू शकता, किंवा जमत नसेल तर ओम अन्नपूर्णाय नमः सध्या सोपा मंत्राचा जप करा. तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तर धान्य अर्पण कसं करावं, तर धान्य अर्पण करणे म्हणजे काय, अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर आपण थोडं थोडं करून धान्य मूर्तीच्या खांद्यापर्यंत येईल इतपत आपल्याला व्हायचं आहे. त्याला धान्य अर्पण करणे असे देखील म्हटलं जातं. तर धान्य अर्पण कधी करावं, मंगळवारी, शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती धान्य अर्पण करू शकता. तर मूर्तीवरती आपण रोजची पूजा अशी करतो, पूजा तशी करायची आहे. त्यानंतर आपण उभी मूठ धरायची. जशी आपण शिवलिंगावरती वाहतो तशीच आपल्याला शिवामृत, त्याच प्रकारे आपल्याला मुठीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत. ते शिवामृत जसे वाहतो तसेच आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती तांदूळ व्हायचे आहेत. आणि मूर्तीच्या खांद्यापर्यंत येईपर्यंत आपल्याला धान्य अर्पण करायचं असतं. हे देखील म्हटलं जातं. या विधीमुळे, या उपायामुळे नक्कीच अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्याला आपल्यावरती राहतो. तर या काही छोट्या मोठ्या सेवा आहेत त्या केल्यामुळे अन्नपूर्णा मातेचे आशीर्वाद घरावरती राहतात. घरामध्ये फक्त अन्नपूर्णा मातेची मूर्ती असणं योग्य नाही किंवा फायदेशीर नाही. तर मूर्ती असेल तर त्याची सेवा झाली तरच आपल्यावरती अन्नपूर्णा माता प्रसन्न होईल. तर आपली अन्नपूर्णा माता आपल्यावरती कधी प्रसन्न होते, आपल्या घरामध्ये मूर्ती असेल
तर किंवा नसेल तरीही प्रत्येक महिलेने आपलं किचन म्हणजे जे आपलं स्वयंपाकघर असतं ते अगदी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावं, कारण की अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्याला इथूनच मिळतो आणि आपलं घर जेव्हा धन आणि धान्यानं भरून राहील, आपण जे काही कमवतो ते सगळं आपण आपल्या पोटासाठी करतो आणि पोटाचा मार्ग हा आपल्या स्वयंपाकघरातून जात असतो. त्यासाठी पोटाच्या मार्गासाठी आपण स्वयंपाकघर हे नेहमी नीटनेटके ठेवावं आणि नीटनेटके असावं. प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही पौर्णिमेला देखील हे काम करू शकता. तुम्हाला ओल्या कुंकू आणि किचनमध्ये एक स्वस्तिक बनवायचं आहे. ओल्या कुंकवानं स्वस्तिक बनवण्याची योग्य पद्धत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली आहे. त्या पद्धतीनेच आपल्याला स्वस्तिक बनवायचे आहे. स्वस्तिकाच्या अगोदर आपल्याला आपलं पूर्ण किचन हे स्वच्छ करून घ्यायचं आहे, घासून घुसून पुसून घ्यायचं आहे. प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी तुम्ही हे स्वच्छ किचन धुवून घेऊ शकता आणि दररोज आपल्याला किचन हे अगदी नीटनेटकं ठेवावं. त्यानंतर आपण वर भिंतीवरती स्वस्तिक काढून घेतल्यानंतर आपण आपल्या गॅसची, स्टोवची म्हणजेच आपल्या चुलीची देखील पूजा करू शकता. गॅसची पूजा करून घ्यायची आहे. आपल्या गॅसवरती देखील आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह बनवून घ्यायचं आहे आणि हळदी कुंकू, पुष्प, अक्षदा, धूप दीप लावून आपल्याला आरती करून घ्यायची आहे, पूजा करून घ्यायची आहे. अक्षता धूप पाहून आपल्याला घ्यायचे आहे. मंगळवारी तुम्हाला शक्य असेल किंवा शुक्रवारी शक्य असेल तर तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला महिन्यातून एकदा पौर्णिमेला तरी तुम्हाला हा अन्नपूर्णा मातेला हा समर्पित एक दिवा आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये एक दिवा असा लावायचा आहे. तर आपल्याला किचनमध्ये आग्नेय दिशेला, किचन हे आग्नेय दिशेला शक्यतो असतं आणि किचनमध्ये आपल्याला कोपऱ्यामध्ये माझ्या शेगडीपासून थोडंसं दूर लांब हा दिवा लावायचा आहे, कारण की अग्नीजवळ आपल्याला हा दिवा लावायचा आहे, कारण की गॅसजवळ दिवा लावणे देखील धोक्यात असू शकतं. त्यासाठी सावधानगिरी बाळगून तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. त्यासाठी तुम्हाला गॅसजवळ छोटीशी रांगोळी काढायची आहे. तुमची लक्ष्मी पावले तुम्ही काढू शकता किंवा तुम्हाला जमत असेल तर कमळ किंवा छोटीशी तुम्ही रांगोळी काढा. त्यावरती हळदी कुंकू वाहून तुम्हाला इथे एक दिवा लावायचा. तुम्हाला शक्य असेल तर तुपाचा दिवा लावायचा, तर तुम्ही साधं तेल आता दिवा देखील लावू शकता साध्या तेलात. तर हा दिवा तुम्ही नक्कीच लावा. तुम्हाला मंगळवार, शुक्रवार किंवा पौर्णिमेला जमत असेल तर या दिवशी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. तर अन्नपूर्णा मातेला आपण ज्या धान्यामध्ये ठेवलं होतं, जे तांदळामध्ये अन्नपूर्णा माता ठेवतो असा देखील प्रश्न आपल्याला मनामध्ये येतो. जर तुम्हाला ते शक्य असेल तर तुम्ही दररोज तांदूळ बदलू शकता. ज्यांना शक्य नसेल त्यांनी मंगळवारी, शुक्रवारी हे तांदूळ बदलले तरी देखील चालते. तुम्हाला शक्य नसेल तर दर पौर्णिमेला तुम्ही हे तांदूळ बदलू शकता. तांदूळ अखंड घ्यायचा आहे, मी अगोदर सांगितलेलं आहे, परंतु तुम्ही ते तांदूळ बदलत असताना त्यातला थोडासा काही अंश आपल्या पक्ष्यांना खायला घालायचा आहे आणि उरलेलं तांदूळ तुम्ही जे काही रोजचे तुम्ही वापरायचे तांदूळ आहेत त्या तांदळामध्ये हे तांदूळ मिसळायचे आहेत. असं केल्याने घरामध्ये भरभराट होते. त्यासाठी हा उपाय देखील तुम्ही करून पहा. शक्यतो अन्नपूर्णा मातेच्या खाली जे तांदूळ ठेवलेला आहे त्यातला थोडासा अंश पक्ष्यांना घालायचा आहे. उरलेलं तांदूळ आपण घरामध्ये, स्वयंपाकघरामध्ये जे काही रोज आपण भात करण्यासाठी तांदूळ वापरतो ते तांदळामध्ये ते तांदूळ आपल्याला मिक्स करायचे आहेत आणि त्याचा आपण दररोज भात करायचा आहे. तर तुम्हाला तुमच्या तांदूळ जर भरपूर खराब झाले असतील किंवा जे खाण्यायोग्य नसतील तर तुम्ही अगदी त्यातले 2-4 दाणे आपल्या रोजच्या वापरायच्या स्वयंपाकघराच्या भातामध्ये मिसळून उरलेले तांदूळ तुम्ही पूर्ण पक्ष्यांना घालू शकता. तर तुम्हाला पक्षी मिळत नसतील किंवा शहरी भागांमध्ये तुम्हाला पक्ष्यांना घालणं शक्य झालं नसेल तर तुम्ही गाईला देखील खायला घालू शकता किंवा त्या तांदळाचा भात शिजवून त्यानंतर तुम्ही ते गाईला खायला घालू शकता. तर अशा प्रकारे देखील तुम्ही त्या तांदळाचा वापर करू शकता. परंतु हे तांदूळ वाया जाणार नाहीत किंवा याचा दुरुपयोग होणार नाही हे देखील सावधगिरीने तुम्हाला बाळगायचे आहे. तर आपण एखाद्या दिवशी आपण परगावी गेलो तर बरेच दिवस झाले आपल्या अन्नपूर्णा मातेच्या खालचे तांदूळ बदललेले नसतील तर त्यावरती कुंकू वगैरे सोडल्यामुळे तांदूळ खराब होऊ शकतात. तर अशा वेळी ते तांदूळ काय करावे, तर हे तांदूळ देखील तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये हे तांदूळ विसर्जित करू शकता. तर या प्रश्न असा की मूर्ती कुठे ठेवावी, तर घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवणार असाल किंवा तुमच्या घरामध्ये असेल तर ती शिवलिंगाच्या शेजारी असावी, कारण की अन्नपूर्णा माता ही भगवान शिवांची पत्नी पार्वती देवींचा अवतार आहे. तर त्यासाठी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही शिवलिंगाजवळ, देव्हाऱ्यातील शिवलिंगाजवळच असावी. तर महादेवाच्या तुम्ही डाव्या बाजूस आणि आपल्या उजव्या बाजूस अशी ही मूर्ती स्थापित करायची आहे. तर अशा ठिकाणी आपण देवघरामध्ये शिवलिंगाच्या बाजूला आपण ही मूर्ती स्थापन करायची आहे.
असे केल्याने अन्नपूर्णा मातेची आपल्या वस्तूंवर, आपल्या वास्तूवर म्हणजेच आपल्या घरावर अखंड कृपा राहते आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान नांदते. लक्ष्मी देवीची देखील कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहते आणि घरामध्ये लक्ष्मी ही अखंड आणते. घरामध्ये अन्नपूर्णा असेल तर घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा तुम्ही आदर करावा, त्यांना काहीतरी खायला घालून त्यानंतरच आपण त्यांना घराबाहेर पडू द्यावं. म्हणजे घरी आलेल्या अतिथींचा आपण छान स्वागत करावं. असे केल्याने देखील अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद लाभतो. अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरामध्ये असेल किंवा नसेल तरी देखील महिलांनी आपले घर हे अगदी नीटनेटके ठेवावे, कारण आपलं स्वयंपाकघर हे स्वच्छ आणि नीटनेटकं असावं. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा राहते आणि घरामध्ये अन्नधान्याची कधी कमतरता भासत नाही. त्यासाठी आपलं स्वयंपाकघर हे नेहमी स्वच्छ असावं. पौराणिक कथेनुसार आपल्या पृथ्वीवर एकदा तर दुष्काळ पडला होता. सर्वत्र अन्नासाठी लोकांचा हाहाकार माजला होता. अन्नावाचून लोक तडफडत होती. पृथ्वीवरील ती हाक पाहून देवांनी म्हणजेच महादेवांनी भगवान शंकरांकडे धाव घेतली आणि प्रार्थना केली. त्यानंतर भगवान शिवाने ऋषींचा वेश धारण करून अन्नपूर्णा देवीकडे अन्नाची मागणी केली आणि अन्नपूर्णा देवीच्या या दानामुळे लोकांचा प्रश्न सुटला. तर जिथे भगवान शिवांना देखील माता अन्नपूर्णे देवीने भिक्षा वाढली होती आणि पृथ्वी तलावर जो हाहाकार माजला होता त्यातून देवीने सर्वांना वाचवले होते. तर या अन्नपूर्णा मातेची स्थापना घरामध्ये नक्की करावी आणि घरामध्ये मूर्ती असेल तर तिची सेवा देखील करावी, जेणेकरून आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद हा अखंड राहील आणि आपलं घर हे धनधान्याने नेहमी भरून राहील. वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.